ओके. नमस्कार मित्रांनो, आपण वर्तुळ हे प्रकरण सुरू केलेलं आहे. वर्तुळाची व्याख्या बघितली, वर्तुळाची वेगवेगळ्या प्रकारची गुणधर्म सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता त्याच्यावर आधारित उदाहरण आपल्याला सराव संच 3.1 मध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. उदाहरण मी फळ्यावरती लिहून ठेवलेलं आहे. ओके. आणि हे उदाहरण आपण कृतीयुक्त पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिलं उदाहरण बघा. या ठिकाणी आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे, नाही का. सी केंद्र असलेलं वर्तुळ या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. त्या वर्तुळाची त्रिज्या सुद्धा 6 सेंटीमीटर लांबीची आहे. रेषा एबी ही वर्तुळाला ए बिंदूमध्ये स्पर्श करते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा स्पर्श बिंदू म्हणूया आपण थोडक्यात, नाही. स्पर्श बिंदू. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितली. त्याच्यातला एक छोटासा पहिला प्रश्न घेतला, त्याच्यानंतर पुढचे प्रश्न आपण घेणार आहोत. कोण सीएबी चे माप किती अंश आहे आणि का, हे आपल्याला अगदी कारणासह लिहायला सांगितलं. ओके. मग या ठिकाणी आपण असं करूया बाळांनो. बघा, आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे. ही स्पर्शिका आहे. वर्तुळाला ही स्पर्शिका ए ह्या बिंदूत स्पर्श करते. लक्षात घ्या, कुठल्या बिंदूत स्पर्श करते? ए या बिंदूत स्पर्श करते. मग या बिंदूला मी स्पर्श बिंदू असं म्हटलेले, ए बिंदू. बाकीचा भाग खोडतो मी या ठिकाणी, लक्षात घ्या. आपण काय करूया मग आता? वर्तुळाचा केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू यांना जोडूया आपण या पद्धतीने, अशा पद्धतीने. हा बिंदू असा असू शकतो. हा, येस, दिसते तुम्हाला. थोडं बाजूला होतो मी, लक्षात घ्या. किंवा मग ह्या बाजूने येऊन असं करतो, आकृती स्पष्ट दिसेल. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू अशा पद्धतीने जोडायचा मी ह्या ठिकाणी प्रयत्न करतोय. ओके, राईट. त्याच्यानंतर हा सी बिंदू आणि बी बिंदू सुद्धा आपण या ठिकाणी जोडू शकतो अशा पद्धतीने. जे जोडतोय आपण ते लक्षात घ्या. आपण डॉट डॉट न दाखवतो, सलग रेषा आपण या ठिकाणी दाखवत नाही. अशा पद्धतीने आपण हा केलेला बदल आहे बाळांनो, ही केलेली सुधारणा आहे. मग काय केलं आपण या ठिकाणी? काय बदल केला सांगा मला. या ठिकाणी आपण काय काढलं मग? एसी काढला आणि त्याचबरोबर बीसी काढला. म्हणजे कुठला रेख काढला मग? रेख एसी, नाही का. व रेख कोणता काढला? बीसी काढला. जी कृती आपण केली ती या ठिकाणी लिहिली. रेख एसी व रेख बीसी या ठिकाणी आपण काढलेला. ओके. त्याच्यानंतर आता मला एक सांगा तुम्ही, आपण हे उदाहरण घ्यायच्या आधीच्या व्हिडिओमध्ये असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, वर्तुळाची त्रिज्या आणि स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू हे ठिकाणी काटकोन असतो. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या हे स्पर्शिकेला लंब असते. लक्षात आलं मी काय बोलतोय? वर्तुळाची त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. कुठं? या स्पर्शबिंदू जवळ. या प्रमेयाला काय म्हणतात? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं म्हणतात. मग या ठिकाणी लंब असते म्हणजे या ठिकाणी किती अंशाचा कोन असला पाहिजे? किती? 90. यस, करेक्ट. म्हणून या ठिकाणी किती अंशाचा कोन असला पाहिजे? 90 अंशाचा कोन असला पाहिजे. आणि आपल्याला नेमकं विचारलं बघा, सीएबीचं माप. बघा, सीएबी म्हणजे इथे असलेल्या कोनाचं माप. मग कुठलं प्रमेय वापरलं मग आपण याच्यासाठी? यस, स्पर्शिका त्रिज्या. आणि मग त्याचं नाव लिहायचं आपण ह्या ठिकाणी, स्पर्शिका डॅश त्रिज्या. हा गुणधर्म किंवा प्रमेय म्हणा, काही म्हणू शकता तुम्ही. याचा आपण या ठिकाणी उपयोग केला आणि अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहिलं. अतिशय छान असं उत्तर आहे. आकृतीत तुम्ही सुद्धा असा बदल करा आणि मग लिहून काढा. पुढचा लगेच प्रश्न घेऊया. ओके, चला 2 नंबरचं बघा. याच्यातला दुसरा आकडा. बिंदू सी हा रेषा एबी पासून किती अंतरावर आहे आणि का, नाही का. बिंदू सी हा एबी ह्या रेषापासून किती अंतरावर आहे? म्हणजे तुम्हाला हे एवढं अंतर विचारलेलं आहे. काय म्हटलंय? बिंदू सी हा रेषा एबी पासून किती अंतरावर, म्हणजे हे लंब अंतर आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि काय दिलेलं उदाहरणामध्ये तुम्ही बघा, वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर. म्हणजे अल्टिमेटली तुमची ही लांबी किती आली पाहिजे? 6 सेंटीमीटर. कारण ही वर्तुळाची त्रिज्या सुद्धा आहे, नाही का. लंब अंतर तर तुम्हाला दिसतच आहे 100%, पण त्याचबरोबर ती वर्तुळाची त्रिज्या सुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो बघा, रेख सीए
रेख CA लंब रेषा म्हणूया आपण, नाही का, रेषा आता या ठिकाणी लंब रेषा काय तुमची AB. आता हे कशावरनं घेतलं? स्पर्श करते म्हटल्यानंतर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार होतो ना, काटकोन त्रिकोण तयार होतो म्हणजे आपलं, मग याचा अर्थ तो काय झाला? पक्ष म्हणू शकतो आपण या ठिकाणी. याला आपण काय आपल्या मनानं लिहिलं का? नाही, पक्षावरून हे. ओके, मग पक्षावरून झालं. मग बाळांनो बघा, बिंदू C चं रेषा AB पासूनचं अंतर हे लंब अंतर आहे आणि ते 6 सेंटीमीटर, आणि ह्या अंतराला आपण किती म्हणू शकतो? 6. म्हणून CA बरोबर किती आले या ठिकाणी? 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती भरत चाललो. बघा तुमच्या लक्षात येत जाईल. नंतर बघा खाली दिलं, मग बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर? 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. वाक्य पूर्ण झालं. या खाली कारण काय दिलं? कारण हे बिंदू म्हणजे हे अंतर C बिंदू पासून रेषा AB चे कोणते अंतर आहे? लंब अंतर, म्हणजे काटकोनातलं अंतर आहे. नुसतं अंतरच नाही तर ते सरळ अगदी काटकोनातलं अंतर आहे, आणि म्हणून ते किती झालं तुमचं? 6 सेंटीमीटरचं झालं. आकृतीत झालेला बदल, आणि ह्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. लगेच पुढचा आकडा आपण घेऊया. चला मित्रांनो, तिसरा आकडा बघा किती सुंदर आहे. डिस्टन्स AB. एका एबीचं अंतर 6 सेंटीमीटर सांगितलं, म्हणजे या ठिकाणी AB 6 लिहिणार. तर तुम्हाला डिस्टन्स BC काढायला सांगितला. लक्षात घ्या, हा AB तुमचा 6 सेंटीमीटर, AC पण 6 सेंटीमीटर त्रिज्या दिलेली, आणि या ठिकाणी काटकोन आहे. मग जर या ठिकाणी काटकोन असेल तर हा दिलेला त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण झाला? काटकोन त्रिकोण. मग काटकोन त्रिकोण वाचायचा असेल तर तुम्ही असं वाचू शकता, CAB ह्या काटकोन त्रिकोणात हा काटकोन आहे. मग त्याच्या समोरचा BC हा कर्ण आहे. मग कर्णाचा वर्ग बरोबर ह्या काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. पायथागोरसचं प्रमेय आपण या ठिकाणी वापरू शकतो. मग ओके, मग CA दिलेला आहे 6, AB सुद्धा तुमचं या ठिकाणी दिलेला आहे 6. या ठिकाणी AB सुद्धा लिहू शकता तुम्ही, दिलेलं आहे वरती AB बरोबर 6. म्हणून CAB ह्या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय आता या ठिकाणी वापरतो मी. बघा, कर्णाचा वर्ग म्हणजेच BCचा वर्ग करूया. BCचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजू, पहिली बाजू घ्या CAचा वर्ग, अधिक दुसरी बाजू घ्या ABचा वर्ग. हे 2 नंबरच्या प्रकरणात आपण शिकलो पायथागोरसचं प्रमेय. कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. अगदी त्याच गुणधर्मानुसार आपण या ठिकाणी जातो. मला सांगा आता, CA तुमचा 6 आहे, 6चा वर्ग लिहा, अधिक AB सुद्धा 6 आहे, 6चा वर्ग, 6चा वर्ग 36, अधिक इथे सुद्धा 36, 36 आणि 36 किती झाले? 72. म्हणजे BCचा वर्ग बरोबर किती झाले? 72. आपल्याला इकडे BC काढायचा. BC बरोबर 72 ही संख्या कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, म्हणून वर्गमुळाच्या चिन्हात ठेवूया. आणि म्हणून BC बरोबर बघा 72 असं लिहू शकतो, 36 गुणिले 2. असं का केलं मी? 36 दुणे 72, कारण 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही? 72 मध्ये 36 ही पूर्ण वर्ग संख्या, तिचं वर्गमूळ आपल्याला घेता येईल. 36चं वर्गमूळ 6 आणि वर्गमुळाच्या चिन्हात 2 राहिले. हा तुमचा BC, आणि तुम्हाला हा BC या ठिकाणी शोधायला सांगितलं होता. आणि तुम्ही म्हणू शकता डिस्टन्स BC इज इक्वल टू 6.6 इंटू √2 आहे की नाही? 6 वर्गमुळात 2. अशा पद्धतीने हे तिसऱ्याचं उत्तर. लगेच चौथं घेऊया, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, चला, त्रिकोण ABC चे माप किती अंश असेल? कुठे आहे? कोण ABC चे माप किती अंश असेल? ABC म्हणजे या ठिकाणचा कोण तुम्हाला विचारला, कोण ABCचं माप विचारलं. पहिल्यांदा आकृतीचं निरीक्षण करा तुम्ही या ठिकाणी. हा बारीक ऑब्झर्वेशन जर केलं तुम्ही, हा काटकोन त्रिकोण आहे 100%, कारण या ठिकाणी काटकोन असल्यामुळे. पुन्हा अजून दुसरी गोष्ट, ज्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत ना, एक AB आणि दुसरी बाजू AC आणि AB, ह्या 2 काटकोन करणाऱ्या बाजू ह्या सारख्या लांबीच्या आहेत. AC 6 दिली, त्रिज्या 6 आहे, आणि AB सुद्धा तुम्हाला 6 दिलेली आहे. मग 2 बाजू समान असलेला काटकोन त्रिकोण, AB आणि AC ह्या 2 बाजू समान असलेला काटकोन त्रिकोण, मुळात तो काटकोन त्रिकोण, पण त्याच्या सुद्धा 2 बाजू समान असतील तर त्या त्रिकोणास समद्विभुज काटकोन त्रिकोण असं म्हणतात. करेक्ट? मग आता समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये
3 कोणापैकी एक कोण काटकोन तो बाजूला झाला, उरले तुमचे 2 कोण. मग 2 कोण हे एकरूप बाजूंसमोरचे कोण असतील. हिच्या समोरचा हा कोण आणि ह्या बाजू समोरचा हा कोण जर बाजू एकरूप असतील तर त्या एकरूप बाजूंसमोरील कोण सुद्धा एकरूप असतील. मग एकरूप असतील तर 100% ते किती किती अंशाचे असले पाहिजे, 45-45चे. हा 90चा झाला बाळांनो. मग हा 45 येणार आणि हा 45 येणार, कारण त्रिकोण हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. मग या ठिकाणी हा 45 अंशाचा कोन, हा 45 अंशाचा कोन बाजू एकरूप, तर त्यांच्या समोरची कोन सुद्धा एकरूप. हा गुणधर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून कोन एबीसीचं माप या ठिकाणी किती अंश घेतो मी, या ठिकाणी 45 अंश. लक्षात घ्या, इथला माप आहे 45 अंश. मग त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे, समद्विभुज काटकोन त्रिकोण. त्याला कारण देऊ शकतात, समद्विभुज काटकोन त्रिकोण असण्याचं कारण पण सांगू शकतात. एबी बरोबर एसी आहे हे एक अजून. दुसरं त्याचबरोबर या ठिकाणी काटकोन सुद्धा आहे, म्हणून काटकोन कोणता, हे बघा सीएबी. सीएबी हा तुमचा काटकोन आहे. एवढ्या गोष्टी तुमच्या असल्यामुळे हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा झाला, समद्विभुज काटकोन त्रिकोण. हा 90 मापाचा झाला, उरलेत 90 अंश. ते 90 अंश दोन्हीमध्ये समान वाटप झाले, हा 45चा हा 45चा. म्हणून एबीसी कोणाचं माप म्हणजे ए बी सी म्हणजे ह्या कोणाचं माप किती असेल तुमचं, 45 अंश असेल. अशा पद्धतीने अतिशय सोपा भाग होता, घ्या व्यवस्थित लिहू. ओके मित्रांनो, दुसरा प्रश्न बघा. या ठिकाणी आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर ह्या बिंदूतून नाही का काढलेले आर्यम आणि आर्यन हे स्पर्शिका खंड आहेत. हे वर्तुळ आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. वर्तुळाच्या बाह्य भागात आर हा बिंदू आहे. आर ह्या बिंदूपासून 2 स्पर्शिका खंड काढलात. पहिला आर्यम नावाचा स्पर्शिका खंड, दुसरा आर पासून एन पर्यंतचा असलेला स्पर्शिका खंड. आणि बघा पुढे काय म्हटलं, बिंदू यम आणि एन स्पर्श करतात. या ठिकाणी वर्तुळाला स्पर्श करतात. किती सोपा भाग आहे, लक्षात आलं. आर हा बाह्यबिंदू, बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका खंड काढता येतात. याचं प्रमेय सुद्धा आपण मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं. आणि ह्या स्पर्शिका खंडांची लांबी सुद्धा समान असते, हे सुद्धा आपण या ठिकाणी सिद्ध केलेले आहे. आणि ह्या स्पर्शिका खंडांची लांबी तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितली बाळांनो. पहिल्यांदा आपण काय करूया, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू या ठिकाणी जोडूया. तुम्हाला दिसत असेल स्पष्टपणे, बघा या ठिकाणी मी जोडतोय. ओके, अशा पद्धतीने बिंदू जोडला. त्याच्यानंतर हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि दुसऱ्या स्पर्शिका खंडाचा हा स्पर्शबिंदू एन आपण या ठिकाणी जोडतो आहे. राईट. आता दिलेली माप आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. चला मला सांगा, या ठिकाणी ओ आर, ओ पासून आर पर्यंत हे पूर्ण अंतर 10 सेंटीमीटर लांबीचं आहे ओ आर. त्याच्यानंतर त्रिज्या 5 म्हणजे ही त्रिज्या आहे, ही सुद्धा त्रिज्या आहे. ओएम आणि ओएन ह्या त्रिज्या आहेत, हे 5 असेल तर अल्टिमेटली हे सुद्धा तुमचं 5 असेल. राईट. दुसरं महत्वाची गोष्ट बाळांनो, वर्तुळाची त्रिज्या आणि स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू ह्यापाशी असलेला हा कोन 90 अंशाचा असतो, काटकोन असतो तिथे. तो प्रमेयच आपला आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयच असं सांगतं, स्पर्शिका आणि त्रिज्या इथे या ठिकाणी लंब असतात. म्हणजे 90 अंशाचा कोन म्हणजे अल्टिमेटली हा वरचा त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी जो दिसतोय हा त्रिकोण काटकोन त्रिकोण झाला, कारण त्याचा हा 90 अंशाचा कोन झाला. बिलकुल अगदी तसंच खाली आहे की खाली सुद्धा या ठिकाणी तुमचा काटकोन त्रिकोण झाला आहे की नाही. ही त्रिज्या आणि स्पर्शिका स्पर्शबिंदू पाशी 90 अंशाचा कोन करतात, काटकोन करतात, लंब असतात. जसे शब्द वापरायचे तसे वापरू शकतात तुम्ही. आता तुम्हाला शोधायला काय सांगितलं, आर्यम ची लांबी, या स्पर्शिका खंडाची लांबी काढा आणि त्याचबरोबर आर्यन ची स्पर्शिका खंडाची लांबी काढा. जर तुम्हाला आर्यन मिळाला तर आर्यन सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगता येईल, कारण दोन्ही स्पर्शिका खंड समान असतात, समान लांबीचे असतात. हे प्रमेय सुद्धा आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. चला आपण आता ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्या गोष्टींचा आधार घेऊन आपण एक खाली आपण उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करूया. बघा, रेख, कोणता रेख, ओएम.
ओएम कोणाला लंब काढला, एमआर ला काढला, म्हणून या ठिकाणी लिहितो मी रेख ओएम, नाही का, ओएम काढला आणि ओएन सुद्धा काढला. आपण केलेला बदल आकृतीत डॉट डॉटने केलेला हे आणि हे आपण काढलं, तेच मी या ठिकाणी लिहिलं. राईट. त्याच्यानंतर आता ओएम लंब रेख एमआर, नाही का, ओएम लंब एमआर म्हणजे एमआर ला या ठिकाणी काटकोन करतो, लंब आहे असा त्याचा अर्थ झाला. तर अल्टिमेटली मी आता प्रश्न विचारतो तुम्हाला, मग ओ एम आर म्हणजे याच्या जवळ असलेला कोण, यम कोण, ओ एम आर विचारलेलं. ओ एम आर म्हणजे काय, इथून स्टार्ट करायचं, इथून इथपर्यंत यायचं, पण हा कोण विचारला तुम्हाला, किती अंशाचा असेल, म्हणजे काटकोन कितीदा बोललो मी, कितीतरी वेळेस शब्द वापरला. काटकोन आहे म्हणजेच तो 90 अंशाचा, म्हणजे या ठिकाणी किती अंश आलं पाहिजे, 90 डिग्री, 90 अंशाचं माप आलं पाहिजे. आणि त्याला कारण पण दिलं बाळांनो, ही स्पर्शिका आणि ही त्रिज्या, स्पर्शिका आणि त्रिज्येचं प्रमेय वापरल्यामुळे या ठिकाणी 90 अंशाचं माप झालं. ओके, मग आता हा काटकोन त्रिकोण तयार झाला की एक कोण 90 अंशाचं म्हटल्यानंतर काटकोन त्रिकोण, आणि काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरणार, मग आपण तोच त्रिकोण वाचणार. आता वरचा त्रिकोण वाचायचं म्हटल्यानंतर इथून स्टार्ट करा तुम्ही, ओ एम आर. ह्या काटकोन त्रिकोणात पायथागोरस लावायचा झाला तर मला सांगा तुम्ही कर्ण कोणता घ्याल. बघा, हा 90 अंशाचा कोण आहे की 90च्या समोर कर्ण असतो, म्हणजे कर्ण कुठला असता पाहिजे, ओ आर. नंतर ह्या दोन काटकोन करणाऱ्या बाजू ओ एम आणि एम आर, ह्या काटकोन करणाऱ्या बाजू, काटकोन करणाऱ्या बाजू आपल्याला कळायला पाहिजेत. त्याचबरोबर कर्ण सुद्धा आपल्याला समजला पाहिजे. 90च्या समोर जायचं, तो कोण असतो, कर्ण असतो. मग 90च्या समोर गेल्यानंतर तुम्हाला कर्ण ओ आर दिसतो. या ठिकाणी लिहू शकता तुम्ही ओ आर चा वर्ग, पायथागोरस लावतो मी, ओ आर चा वर्ग. चला, काटकोन करणारी बाजू एम ओ एम चा वर्ग, दुसरी काटकोन करणारी बाजू एम आर चा वर्ग. बस, आता या ठिकाणी फक्त किमती ठेवायच्या आहेत तुम्हाला. तुम्ही जर पाहिलं, तुम्हाला ओ आर ची किंमत दिलेली वर, नाही का, उदाहरणातच दिली, ओ आर ची किंमत 10 आहे, म्हणून या ठिकाणी 10चा वर्ग लिहू शकता. ओएम ची किंमत किती बाळांनो, ओएम तुमचा 5 आहे, म्हणून 5ची किंमत तिथे ओएम बरोबर 5 त्याचा वर्ग करूया, अधिक एमआर चा वर्ग जसाच्या तसा. ओके, आपण काय करूया, हे इकडे घेऊन टाकू आपण. म्हणून एमआर चा वर्ग बरोबर, साधी क्रिया आहे, एमआर चा वर्ग बरोबर हे 10चा वर्ग, आणि हे इकडे गेल्यानंतर म्हणजे 10 कडे गेल्यानंतर वजा होईल, ते काय होईल, वजा 5चा वर्ग. 10चा वर्ग हा 5चा वर्ग इकडे 10 कडे पाठवल्यावर वजा झाले, आणि म्हणून पुढे जाताना आपण असं म्हणू शकतो, एमआर चा वर्ग बरोबर, चला 10चा वर्ग 100 असतो, 5चा वर्ग 25 आहे, 100तनं 25 गेल्यानंतर 75 उरतात, आणि हा एमआर चा वर्ग आहे. ओके, आता वर्गमूळ घेऊन टाकू, आणि म्हणून एमआर बरोबर वर्गमुळाच्या चिन्हात 75, कारण 75 ही कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, अशी संख्या आहे 75, ही कुठल्या संख्येचा वर्ग नाही, पण 75 ह्या संख्येमध्ये एक वर्ग संख्या दडलेली आहे, ती 25. 25 त्रिक 75, म्हणून आपण 75 असे लिहू शकतो, 25 गुणिले 3. ओके, आणि म्हणून 5 कर्णित वर्गमूळ 3 ही कसली किंमत आली तुमची, एमआर ची किंमत आली. लक्षात घ्या, एमआर किती आला तुमचा, पाहिजे असेल तर मी या ठिकाणी पुन्हा लिहू शकतो, एमआर बरोबर 5 वर्गमुळात 3. अशा पद्धतीने एमआर काढला. पुढे काय, स्पर्शकाखंडाचं प्रमेय काय सांगतं माहितीये का तुमचे, जर वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या 2 स्पर्शिका, नाही का, ह्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला काढलेला हा एमआर नावाचा स्पर्शिका खंड, आणि दुसरी एन आर ही स्पर्शिका खंड, हे समान लांबीचे असतात. कशावरनं, स्पर्शिका खंडाचं प्रमेय हे सुद्धा आपण ऑलरेडी सिद्ध केलेले बाळांनो, हे समान लांबीचे असतात. याचाच अर्थ काय झाला, एमआर ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी एनआर ची आहे. एमआर आणि एनआर बरोबर आहेत, आणि त्याची किंमत किती आली, 5 वर्गमूळ 3. अशा पद्धतीने ह्या उदाहरणातला पहिला प्रश्न आपल्याला समजला, पहिला आकडा समजला. आता दुसरा आकडा काय आहे तो बघूया, व्यवस्थित लिहून घ्या त्याच्या आधी. ओके मित्रांनो, ह्याच प्रश्नातला दुसरा आकडा आहे एम आर ओ. बघा, आता एम आर ओ ह्या ठिकाणी असलेल्या कोणाचं माप आपल्याला काढायला सांगितलं. मग आता त्या कोणाचं माप किती असेल, बघा ह्या ठिकाणी तर तुमचं काटकोन आहे 90 अंशाचा, राहिलं फक्त हा कोण आणि हा कोण. मग हा किती अंशाचा असं विचारलं तुम्हाला, तर आपण कसं सांगू शकतो, बघा दिलेली मापं घेऊया. पहिल्यांदा ओ आर,
या ठिकाणी तुम्हाला OR दिलेला आहे. OR किती तुमचा 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्रिज्या दिली. त्रिज्या काय म्हणणार आपण या ठिकाणी OM म्हणूया. त्रिज्या OM बरोबर तुमची किती आहे 5 सेंटीमीटर. काय लक्षात आलं बाळांनो, OR पेक्षा ही कितीने कमी आहे, निम्मी आहे नाही का. OR बरोबर 10 आली तर OM चं अंतर 5 आहे. याचा अर्थ OR हा OM च्या दुप्पट आहे आणि OM ही OR च्या निम्मी आहे. म्हणजे कसं झालं, OM ची जी लांबी आहे OM ही कोणाच्या निम्मी आहे, 1/2 कोणाच्या OR च्या निम्मी आहे. मग 1/2 OR च्या निम्मी म्हणजे OM बाजू OR च्या निम्मे. आपण 30-60-90 प्रमेय बघितलं होतं. 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. जर एक बाजू कर्णाच्या जर निम्मी येत असेल तर 100% त्या बाजू समोरचा कोन 30 अंशाचा असतो. पायथागोरसच्या प्रमेयाचं किंवा 30-60-90च्या प्रमेयाचा व्यत्यास आपण या ठिकाणी बघतोय. लक्षात ठेवा, त्या गुणधर्माचा उपयोग होतोय. इथे जर कर्णाच्या निम्मे OM बाजू येते, याचा अर्थ ती OM बाजू ही 100% कोणाच्या समोर असली पाहिजे, 30 अंशाच्या समोर असली पाहिजे. मग चला आता OM कुठे आहे, याच्या समोरची ही बाजू, याच्या समोर OM च्या समोरचा हा जो कोन आहे, शब्द माझा पहा पुन्हा, शब्द बदलला असेल तर OM च्या समोरचा हा जो कोन आहे, हा कोन किती अंशाचा यायला पाहिजे, 30 अंशाचा यायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणू शकता तुम्ही, कोन MRO, कोन MRO म्हणजे हा कोन किती अंशाचा असेल तुमचा, 30 अंशाचा असेल. याला कारण द्यावं लागेल बाळांनो, 30-60-90 प्रमेयाचे व्यत्यास. या व्यत्यासाच्या प्रमेयानुसार आपण सांगितलं, जर कर्णाच्या निम्मी ही बाजू असेल, कंप्लेटीच्या निम्मी ही बाजू असेल, तर तिच्या समोरचा कोन हा 30 अंशाचा असतो आणि म्हणून त्याचं माप किती आलं, 30 अंश आलं. अतिशय सोपं आहे. 2च ओळीत उत्तर आहे. लिहून घ्या, पुढचं लगेच त्याच्यात घेऊया. ओके, आता तिसरं ह्या कोणाचं माप तुम्हाला काढायचं आहे. पहा, आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी तुम्हाला, हा कोन किती अंशाचा काढला आपण आता, 30 अंशाचा. मग तो कसा वाचणार, MRO. MRO हा कोन, त्याच्याशी एकरूप कोणता कोन असेल, ह्याच कोनासारखा हा कोन असेल, कारण याच्या समोरची बाजू सुद्धा कर्णाच्या निम्मी आहे. म्हणजे हाच कोन असेल, तो सुद्धा वाचायचा कसा, NRO म्हणूया नाही का. हेच आहेत आणि त्यांचं माप किती आलं तुमचं, 30 अंश. लक्षात ठेवा, समान आहेत. त्याच्यानंतर आता तुम्हाला विचारलं कोणता कोन बाळांनो, बघा, कोन MRN बरोबर, MRN हा पूर्ण कोन म्हणजे हा असलेला 30 अंश आणि इथं असलेला 30 अंश. 30 आणि 30 किती होईल तुमचे, 60 होतील. म्हणून लिहिताना असं लिहू शकतो, कोन हा लिहायचा MRO अधिक कुठला कोन घ्यायचा, NRO बरोबर, याचं माप 30 अंश आहे, वरच्याचं सुद्धा माप 30 अंश आहे आणि 30 आणि 30 किती झाले, 60 अंश. हे कसलं माप आलं तुम्हाला, MRN चं. या ठिकाणी कोणाचा बेरजेचा गुणधर्म, कोणांची बेरीज आहे. का कोणांची बेरीज केली, कारण हा पूर्ण कोन विचारला तुम्हाला, MRN असं विचारलं, म्हणजे हा कोन अधिक हा कोन, म्हणून दोन्ही कोणांची आपण काय केली, बेरीज केली. 30 अधिक 30 बरोबर 60. या ठिकाणी सराव संच 3 पॉइंट मध्ये 2 उदाहरणं आपण घेतले, पण 2 उदाहरणांमध्ये 3-3, 4-4 प्रश्न, छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहेत. बघा, उदाहरण लिहित असताना पुस्तकाचा उपयोग करा. पुस्तकात प्रश्न घ्या, त्या प्रश्नाच्या खाली 4-4 किंवा 3-3 उपप्रश्न विचारलेले आहेत आणि मग नंतर उपप्रश्न लिहिल्यानंतर मग उत्तराला सुरुवात करायची. प्रत्येक वेळेस हा मोठा प्रश्न लिहिण्याची गरज नाही. एक प्रश्न घेतलाय की त्याचे ते उपप्रश्न 3 किंवा 4 असतील तर ते व्यवस्थित लिहून घ्या, नंतर पुढचा प्रश्न घ्या. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया बाळांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उर्वरित 2 उदाहरणं उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.